हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद 5 अध्याय 18 आणि श्लोक क्रमांक 38। करोति विश्वस्थिति संयम उदयम् यस्य इप्सितं न इप्सितं ईक्षितुः पुने माया यथा अयभ्रमते तत आश्रयम् ग्रान्वनमहते गुणकर्म साक्षिणे। भाषांतरण तात्पर्य ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्री प्रभुपादांद्वारा स्वामी श्री प्रभुपाद की जय। हे भगवान, या भौतिक जगताची निर्मिती, पालन आणि संहार करावा अशी तुमची इच्छा नसते, परंतु तुम्ही आपल्या सृजन शक्तीद्वारे बद्ध जीवांसाठीही कार्य करता। ज्याप्रमाणे लोह चुंबकाच्या प्रभावामुळे लोखंडाचा तुकडा फिरतो, त्याप्रमाणे तुम्ही अखिल भौतिक सृष्टीवर दृष्टिक्षेप टाकल्याने सृष्टीरूपी जड पदार्थ सक्रिय होतो। तात्पर्य, कधी कधी असा प्रश्न उद्भवतो की भगवंताने या भौतिक जगाची निर्मिती का केली, कारण या जगतातील बद्ध जीवांना अपरिमित दुःख भोगावे लागते। या प्रश्नाचे उत्तर म्हणून वर्तमान श्लोकात म्हटले आहे की जीवांवर केवळ दुःख लादावे यासाठी भगवंत या जगाची निर्मिती करत नाही, उलट बद्ध जीवांना या जगाचा उपभोग घ्यावयाची तीव्र इच्छा असल्यामुळे भगवंत हे जग निर्माण करतात। भौतिक जगाचे कार्य आपोआपच चाललेले नसते। ज्याप्रमाणे चुंबक लोखंडामध्ये गती निर्माण करतो, त्याप्रमाणे भगवंतांचा दृष्टिक्षेप भौतिक शक्तीस अद्भुत कार्य करण्यास भाग पाडतो। विषयासक्त वैज्ञानिक आणि तथाकथित सांख्य दार्शनिक यांचा परमेश्वरावर विश्वास नसतो आणि म्हणून त्यांना वाटते की भौतिक प्रकृतीवर कोणाचेही नियंत्रण नाही। तथापि ही वस्तुस्थिती नाही। चैतन्य चरितामृतात भौतिक जगाच्या निर्मितीविषयी पुढील स्पष्टीकरण आढळते। यद्यपि सांख्यम माने प्रधान कारण जड हैते कभू नये जगत सृजन निज सृष्टिशक्ती प्रभू संचारे प्रधाने ईश्वरेर शक्ते तवे हैते निर्माणे। म्हणजे नास्तिक सांख्य दार्शनिकांना वाटते की अखिल भौतिक शक्ती हेच वैश्विक अभिव्यक्तीचे मूळ कारण आहे, परंतु ही त्यांची मोठी चूक आहे। जड पदार्थामध्ये क्रियाशीलता नसते आणि म्हणून जड पदार्थ स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही। भगवंत जड पदार्थांमध्ये आपली सृजन शक्ती स्थापित करतात, त्यानंतर भगवंतांच्या शक्तीमुळे जड पदार्थांमध्ये हालचाल आणि क्रिया प्रतिक्रिया दिसून येते। वायूमुळे समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होतात, वायू आकाशापासून उत्पन्न होतो, आकाश त्रिगुणांमधील आंतरक्षोभापासून उत्पन्न होते आणि भगवंतांनी अखिल भौतिक शक्तीवर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर त्रिगुणांमध्ये क्रिया प्रतिक्रिया व क्षोभ निर्माण होतो। यास्तव भगवान श्रीकृष्णच अखिल वैश्विक अभिव्यक्तीचे मूळ कारण आहेत। या तथ्यास भगवद्गीतेत मयाध्यक्षेण प्रकृतीही श्रूयते सचराचरम या शब्दात पुष्टी दिलेली आहे। हेच तथ्य चैतन्य चरित्रामृत ग्रंथात अधिक स्पष्ट करण्यात आले आहे।
जगत कारण नहे प्रकृती जड रूपा शक्ती संचार या तारे कृष्ण करे कृपा कृष्ण शक्ती प्रकृती है गौण कारण अग्नि शक्ती लोह येच्छे करिये जारण अतएव कृष्ण मूल जगत कारण प्रकृती कारण येच्छे अजागलस्तन. म्हणजे प्रकृती जड रूपी असल्यामुळे भौतिक जगताच्या उत्पत्तीस कारणीभूत होऊ शकत नाही. कृपाळू भगवान श्रीकृष्ण आपली शक्ती जड प्रकृतीमध्ये संचारित करतात. ज्याप्रमाणे अग्नीच्या शक्तीमुळे लोखंड लाल होते त्याप्रमाणे प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे सक्रिय होते. यास्तव भगवान श्रीकृष्ण हे भौतिक अभिव्यक्तीचे मूळ कारण आहेत. प्रकृती ही दूध न देणाऱ्या अजागल स्तनांप्रमाणे म्हणजे बकरीच्या गळ्यावर दिसणारे स्तनांसारखे अवयव असते. अशा रीतीने वैज्ञानिकांनी आणि अन्य दार्शनिकांनी जड प्रकृतीला स्वतंत्र मानणे चुकीचे आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगण ललिता श्रीशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर प्रथमतः उपस्थित सर्व वरिष्ठ वैष्णवांचं मी आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि या रामराज्यातल्या पहिल्या सत्संगाला या ठिकाणी आज प्रारंभ करतो. आले ना रामराज्य आता. जय श्रीराम. तर रामराज्य काय असतं ते या आकृती आपण सगळ्यांनी अनुभवलं. प्रत्येक जण जगले. आता किती जण त्याच्यामधून वंचित राहिले काय माहिती, पण बहुतांश लोकांनी हे रामराज्य कसं होतं काय असू शकतं हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभवलं. तर या रामराज्याविषयी रामकथेविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या श्लोकात सांगितलंय की भगवंत जर या दुःखाने भरलेल्या जगामध्ये म्हणजे भौतिक जगत आहे
याच्यामध्ये दुःखच सापडतंय. म्हणजे दुःख भोगायला भगवंतांनी या ठिकाणी सृष्टीची निर्माण केली का, किंवा दुःखच आपल्याला द्यायचं होतं का म्हणून सृष्टीची निर्मिती केली का? तर आपला एक आक्षेप असतो की एवढं सगळं केलं भगवंतांनी याच्यामध्ये दुःखच भरून ठेवलंय. मग या श्लोकात आपल्याला त्याचं तात्पर्य सापडतं की भगवंतांनी सृष्टी दुःख निर्माण करण्यासाठी इथं बनवलेलीच नाहीये. तर भगवंतांनी जीवाने इच्छा केली की मला स्वतंत्र व्हायचंय. जसं घरामध्ये एखादा व्यक्ती त्या कुटुंबात राहत असतो आणि त्याला असं वाटायला लागतं की नाही मला या कुटुंबापासून काय व्हायचंय, वेगळं व्हायचंय. त्याची ती इच्छा असते. घरातल्या सगळ्यांना वाटत असतं की हा मुलगा आपल्यापासून विभक्त होऊ नये, भावाला वाटत असतं हा भाव आपल्यापासून विभक्त होऊ नये. परंतु त्यानं इच्छा केलेली असते की नाही मला कसल्याही परिस्थितीत मनच बनवलेलं असतं मी इथं थांबणार नाही. म्हणून त्याच्या इच्छेखातर तो काय करतो, घर सोडतो. मग त्याची व्यवस्था म्हणून इथं जे अधिकारी व्यक्ती असतो म्हणजे ज्याचे वडील असतात ते काय करत असतात, अप्रत्यक्षरित्या त्याचं काय करत असतात. आता घरातून अचानक बाहेर गेलं की सर्वस्वी जबाबदारी आजपर्यंत कोणाकडे असते, वडिलांवर असते. पण आता वडिलांच्या आश्रयाखालून आपण ज्यावेळेस स्वतंत्र होऊन बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला अगदी सहज सुखाचे सगळे सापडतील का? नाही. अगदी तुम्हाला कुठं खोली शोधायची, इथपासून भाडं किती, त्याला कुठली कागदपत्र सादर करायची, इथपर्यंत त्या नळाला पाणी आहे का नाहीये ते कुठून भरायचं, इथपर्यंतच्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे याचा अर्थ तिथं बाहेर गेल्यानंतर दुःखाची खऱ्या अर्थानं जाणीव होते. आणि ज्यावेळेस दुःख जाणीव होते त्यावेळेसच आपल्याला खरी वडिलांची किंमत कळते. बरोबर ना? तोपर्यंत आपण सुखात असतो, वडिलांच्या आश्रयाखाली असतो, तोपर्यंत असं वाटत असतं की काहीच नाही, हे सगळं मी वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. पण ज्यावेळेस स्वतःच्या पायावर उभं राहायला बाहेर पडतो त्यावेळेस त्याला सगळा त्रास समजला की लक्षात येतं की आपल्याला आपल्यासाठी वडिलांनी किती कष्ट भोगले असतील ही जाणीव व्हावी म्हणून. आणि त्याचं तिथं दुःखाचं आहे ना का पण त्याला एक सृष्टी असावी म्हणून भगवंतांनी काय केलेलं आहे, तिथे एक सृष्टी निर्माण करून ठेवलेली आहे. तर हे असं या ठिकाणी वर्णन आहे. मग आता आजपर्यंत आपण या पृथ्वी तलावर काय करत होतो, दुःखच भोगते. म्हणजे आपल्या जगण्यात काय नव्हता, राम. म्हणतात ना एखादा मनुष्य जो निष्काम असतो, श्वास चालू आहे, समजा आता कोमात गेलेला व्यक्ती, श्वास चालू असतो तिथं, पण त्याच्या हालचाल असतात का काय दुसऱ्या, काहीच नाही. त्याला काही बोला काही त्याला काहीच जाणीव नसते. मग आपण जो कोणी येतो तर आहे तर तो जिवंत, पण याच्यात काही राम नाही. बघा आता शब्द काय होतो आपण सहज म्हणून जातो, पण खोलवर आपण विचार कधी केला का त्या राम या शब्दाचा? राम नाही याचा अर्थ आपल्या चेतनेमध्ये जोपर्यंत भगवान रामचंद्र भगवान कृष्ण अधिष्ठित होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ नाही. हा त्यातला न कळत आपल्याला सांगितलेला अर्थ आहे. पण आपण ते सहज फक्त एक वाक्यरचना म्हणून ते घेतो आणि सोडून देतो. तसं या भारतभूमीचं झालेलं होतं. या भारतभूमीवर ज्या पराक्रमाने पुरुषानं अधिराज्य गाजवलं आणि त्यांचंच नाही त्यांच्या पूर्ण संपूर्ण एक मोठं परंपरा चालत आलेली असं जे कुटुंब आहे यांचं पराक्रमाची गाथा जिथं जिथं गायली जाते त्या प्रभू रामचंद्रांना गेले 550 वर्ष काय नव्हतं, घर नव्हतं. बरोबर ना? आपल्याला असं वाटतं आता लोक म्हणतात की एवढं काय ते एक मंदिर तर आहे ते, आणि मंदिरासाठी एवढा उहापोह करण्याची काय गरज आहे. बरोबर ना? आता आपल्याला काही वर्ग असं पण भेटतो की एवढं काय त्याला मंदिर तर आहे पण त्याचा गौगव इतका करतायत की काय बोलायची सोय नाही, आणि ह्याच्यावर राजकीय पोळी भाजून घेतली जाते असं तसं वगैरे वगैरे आपलं हे सगळं चालू असतं. परंतु याच्या मागचं आपण गणित समजलं पाहिजे की जोपर्यंत या पराक्रमी पुरुषांच्या ज्या गाथा सांगणाऱ्या जे काही अस्तित्व सांगणारे जे इतिहासकालीन पुरावे किंवा जी मंदिर आहेत हे जोपर्यंत शक्तिस्थान असतं. मंदिर म्हणजे काय असतं, शक्तिस्थान. आपलं श्रद्धास्थान असतं ते आपलं काय असतं, शक्तिस्थान असतं. ही शक्तिस्थान जोपर्यंत शाश्वत आहेत तोपर्यंत समाज टिकून असतो. ज्या वेळेस या शक्तिस्थानावर आघात केला जातो त्यावेळेस समाजमन पण काय होतं,
डळमळीत होतं, कारण पराक्रमाची गाथा तिथं असते. तर असे हे प्रभू रामचंद्र ज्यांची या भारतभूमीमध्ये पराक्रमांची मोठी गाथा लिहिली गेली रामायण महाकाव्याद्वारे, बरोबर ना. आणि हे रामायण महाकाव्य अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या नसानसामध्ये काय होतं, भिनलेलं होतं. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये राम काय होता, जागृत होता. आणि जागृतीचं स्थान कुठलं होतं, त्यांचं मूळ जन्मस्थान अयोध्या. त्याच्यामधलं भलं ते छोटंसं असू द्या मंदिर, पण ते काय करत होतं, सगळ्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करत होतं की ती इतिहास गाथा आपल्या मनामध्ये पूर्ण परत तयार होत होती की रावणासारख्या किंवा मारीच, परत ते त्राटिका नाही का, यांच्यासारख्या असुरांचा संहार जर कोणी केला असेल तर असे प्रभू रामचंद्र, अशी गाथा परंपरेनं आपल्या गावागावामध्ये जे काही आपली दशावतार असतील किंवा काही जी नाटकं असतील याच्याद्वारे किंवा कथा कीर्तनांद्वारे आपल्यापर्यंत पोचत आला. आणि असे प्रभू रामचंद्रांचं ते अस्तित्वाचं ठिकाण ज्या वेळेस या बाबर नावाच्या एका मुघल शासकानं त्या ठिकाणी मीर बाकीला पाठवून काय केलं होतं, उद्ध्वस्त केलेलं होतं. मग उद्ध्वस्त केल्यानंतर आताही बरेच जणांना असं बघा, जेवढा उत्साह पाहिजे होता तेवढा भक्तांमध्ये दिसला, थोडासा आसपास दिसला, परंतु कित्येक जण याच्यापासून वंचित होते. त्यांना इतक्या वेळा सांगितलं असेल की बाबा गुड्या वरा तोरणं लावा किंवा बाहेर दीप हे करा, उजळवा, घर दीपांनी. काय दिवाळी केली असती तर काय बिघडलं असतं का, किंवा गुड्या उभ्या केल्या असत्या काय बिघडलं असतं का, पण नाही. त्याच्यामधलं माहीतच नाही मला का करायचंय हे. आणि त्याच्यामुळं राम तर आहे, ते मंदिर तर आहे, एवढं काय होतंय, तर इतके मंदिरं झाले ते एक झालं, एवढं काय त्याला हे करायचं, म्हणून बरेचसे जण याच्यापासून वंचित राहिले. ज्यांनी आनंद घेतला त्यांचा ते आनंद मिळाला. पण ही स्थिती जी निर्माण झाली ती कशामुळे झाली, तर या मधल्या काळामध्ये 550 वर्षांमध्ये, म्हणजे परकीय ज्यावेळेस लोक एखाद्या भूमीला हस्तगत करायचा विचार करतात त्यावेळेस पहिला आघात कुठं करतात, ते डायरेक्ट बॉम्ब वर्षाव करून त्याच्या युद्ध करायला सज्ज होतात का, नाही. प्रत्येक युद्ध हे समोरासमोर लढलं जात नाही. समोरासमोरचं युद्ध हे क्वचित होतं, पण सतत युद्ध दररोज चालू असतं. ते कुठं चालू असतं, अंतर्गत छुप युद्ध चालू असतं. म्हणजे जे आपले जे दुश्मन असतात देश, ते त्याच्यातली तज्ञ मंडळी काय करत असतात की त्या आपल्या ज्या देशावर आपल्याला अधिराज्य गाजवायचंय त्या देशाची पाळंमुळं कशी नष्ट होतील यासाठी ते काय करत असतात, छुप्या दृष्टीनं प्रयत्नशील असतात. आणि मग काही वेळेस डायरेक्ट आक्रमण केलं जातं, तर काही वेळेस छुप्या पद्धतीनं. हे बाबरनं काय केलेलं होतं, डायरेक्ट आक्रमण केलेलं होतं. का केलेलं होतं, स्वतःचं अधिराज्य गाजवणं, सिद्ध करणं की मी म्हणजे या पृथ्वी तलावरचा काय एक छत्री सम्राट आहे हे दाखवण्यासाठी. आणि कोणाचं मंदिर पाडलं त्यानं, प्रभू रामचंद्रांचं, ज्याची गौरव गाथा आपण आजपर्यंत गात होतो की पराक्रमी राजा असा कोण आहे, तर प्रभू रामचंद्र, ज्यांनी रावणासारख्या महाबलशाली राक्षसाचा काय केला, वध केला. आणि त्या पराक्रमाचा आधार घेऊन तर आपले सगळे पराक्रमी पुरुष पुढं चालत आलेले होते. मग ह्या पराक्रमांचा जो इतिहास आहे तोच नष्ट केला, त्याच्यावरच आघात घातला की पुढची येणारी पिढी काय होते, गुलामगिरीमध्ये. कारण आपलं जे पराक्रमाची पराकाष्ठा जिथून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे तेच नष्ट झालं की आपोआप तुमचं मन काय होतं, खचित होतं की नाही बाबा आपलं हे जर पाडलं तर आता इथून पुढं काय. प्रभू रामचंद्र म्हणजे ज्यांनी पराक्रम गाजवला, मग लगेच कोणतरी सांगतं की बघा तुमचा देव स्वतःचं रक्षण करत नाही तर मग तुमच्या समाजाचं काय रक्षण करणार आहे. हा लगेच पुढचा डाव टाकला जातो की तो देव आहे, तो स्वतःचं त्याच्या मंदिराचं रक्षण करू शकत नसेल तर तो देव कसला आला आणि त्याचं तुम्ही पूजन करता. मग आपल्यातले जे आधुनिक मुलं आहेत यांच्यापर्यंत हे रामायण महाभारत काव्यच येऊ दिलं नाही. त्यांच्या मनामध्ये लगेच संभ्रम निर्माण होतो. हा बरोबर आहे की यांच्या बरोबर आहे की देव ज्याची पराक्रमाची पराकाष्ठा इतिहासात आम्ही वाचतो ते रावणाचा वध करतात, मग इथं हा जर बाबर होता,
बाबराचं काम त्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गे विध्वंस केला नाही, स्वतःचं मंदिर का पडू दिलं? मग आपल्यामध्ये नास्तिकता रुजायला लागते. आपल्या घराघरामध्ये अशी मुलं जन्माला आलेली आहेत, तपासून पहा. ही रामकथाचे ती एवढ्यासाठीच आहे, किंवा ते मंदिर उभं राहिले ती एवढ्यासाठीच आहे की आज आपल्या घराघरामध्ये जी पिढी उदयास आलेली आहे ती नास्तिकतेच्या मार्गावर गेलेली पिढी आहे. त्यांना सत्य असत्यता समोर लागते आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं, आणि कोणीतरी सांगितलेलं असतं की ते स्वतःला वाचवू शकले नाही तर तुमचं रक्षण का करतील, ते लगेच डायव्हर्ट होतं. आणि आपल्या घरात पण प्रभू रामचंद्रांना जर आपली कथा सांगायला सुरुवात केली, त्यांना ती रुचणारी नसते. कार्टून दाखवा, कार्टून इतर बघतील. आता कार्टून मुलांना आवडतं म्हणून जे जसं आवड आहे तसं त्या ठिकाणी आपण सादरीकरण करत असतो. रामायण पण कार्टून रूपे आलंय, कृष्ण कथा पण कार्टून रूपे आले, पण मुलं कृष्ण कथा किंवा रामायणाचं कार्टून रूपामध्ये बघतील का? छोटा भीम बघतील, पण महाभारतातला बघणार नाही. कशातला बघतील? तो कार्टून, तो दुसरा बनवलाय त्याच्यातला बघतील, पण वास्तविक भीम बघणार नाही. म्हणजे आपल्याच घरामध्ये नास्तिकतेचं मूळ रुजलं. कुठून रुजलं? तर त्यानं तर तो आघात घातला, पण तिथून पुढच्या काळात इंग्रजांनी देखील आपल्यावर राज्य करायसाठी काय केलेलं होतं? त्याचे काही तज्ञ मंडळी या ठिकाणी पाठवली, अभ्यास केला आणि कळलं की यांचा आधार, मूलभूत आधार कुठे? यांना आपण किती यांच्यावर आक्रमण केलं की नव्यानं उभे राहतात हे. आणि नव्यानं का उभे राहतात? तर यांना कुठून तरी प्रेरणा मिळते. मग कुठून प्रेरणा मिळते? तर यांचं शास्त्र आहे, रामायण महाभारतासारखे पराक्रमी गाथेचे ग्रंथ आहेत, त्यातनं यांना काय मिळते? प्रेरणा मिळते. आणि हे अचानक उठून उभे राहतात, पुन्हा लढतात. एक एक उदाहरणं घ्या आपली. काय कायांना पूर्ण शिरच्छेद करून मधून कापून टाकलेले आहेत ना. गुरु गोविंद सिंगांसारखी त्यांची मुलं डोळ्यात देखत त्या ठिकाणी मारली गेली. लहान मुलं, 4 मुलं, 4ही मुलं मारली गेली. आपले छत्रपती संभाजी महाराज 40 दिवसांपर्यंत अनंत यातना भोगत त्या ठिकाणी का? धर्म स्वीकारायचा होता. यातना स्वीकारण्यापेक्षा धर्म स्वीकारणं कधी सोपं होतं ना. धर्म स्वीकारला असता यातना बंद होत्या, पण तरी देखील त्यांनी धर्म स्वीकारला नाही. यातना स्वीकारल्या, मरण स्वीकारलं, पण धर्म स्वीकारला नाही. त्यांना प्रश्न पडला की ही काय मंडळी आहेत की यांच्या रक्तामध्ये असं पराक्रमाचं तेज कुठून उत्पन्न होतंय की ते जनयू टाकायला तयार नाहीत, मरायला तयार आहेत. जनयू म्हणजे गळ्यात घातलेलं, ते टाकायला तयार नाहीत, मरायला तयार आहेत. कुठून येत उत्पन्न होतं? मग मूळ सापडलं, महाभारत आणि रामायणासारखे यांचे ग्रंथ आहेत. मग त्यांना काहीतरी तुम्ही काय करूया, आपण कलुषित करूया. मग आपल्यासाठी रामायणामध्ये, रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी, बरोबर ना. त्याच्यामध्ये त्यांनी रामाला नायक बनवलंय आणि रावणाला खलनायक बनवले. आता ते विद्वान नव्हते का? त्यांना काही माहीतच नव्हतं, त्यांना आपलं असंच वाटलं म्हणून त्यांनी रावणाला खलनायक बनवलं आणि रामाला नायक बनवलं. त्यांनी एक आपला नाटक बनवतो तसं एक नाटक लिहिलं आणि एकाला कोणाला तरी नायक बनवायचं आणि एकाला कोणी खलनायक बनवायचं, असं प्रकारचं राहून असं आहे का? ते नाहीये. मग तरी देखील हे बाहेरचे विद्वान मंडळी बघा, आता सद्य स्थितीला जर तुम्ही पाहिलं, मी मागे गेलेलो बऱ्याच वेळा, मी सांगितलं पण असेल, आपल्या राजवाड्यावर एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या त्या गांधी मैदानाचं नाही का मोठं भव्य असं मैदान आहे आणि पाठीमागं मोठा, त्या स्टेजच्या पाठीमागं मोठा फ्लेक्स लागलेला, भरपूर मुलांची अशी चांगल्या स्ट्रॉंग दणकट मुलांचे असे फोटो बिटो त्याच्यावर लावलेले आणि वर नाव लिहिलं होतं रावण ग्रुप. काय लिहिलं होतं? रावण ग्रुप. बघा आता साताऱ्यापर्यंत हा रावण ग्रुप पोहोचला आहे. चौकशी करा, नसला तर मला सांगा. सातारामध्ये रावण ग्रुप आहे. यांना राम चांगला नाही वाटला, रावण आवडला. का आवडला असेल हो? राम पोचवायची जबाबदारी कोणाची होती? त्यांना आपोआप रावण कळला का? रावण कुणीतरी त्यांच्यापाशी पोचवला, चांगल्या रीतीनं पोचवला. आपण राम पोचवायला कमी पडलो घरातले, बरोबर ना. म्हणून त्यांना कुणीतरी रावण पोचवला, तो त्यांना चांगला वाटला. पण जे
प्रभू रामचंद्र आहे, ज्यांची तिन्ही लोकांमध्ये ख्याती आहे, ते मात्र त्यांना प्रिय नाहीत. रावण प्रिय झाला. याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडलो. मग आपणच जर इथे येत नसू आणि प्रभू रामचंद्रांना समजून घेत नसू तर मग त्यांच्यापर्यंत काय पोचणार आहे? रावण. बरं, हा पोचला कसा ते आता समजून घेऊया आपण. मी मगाशीच म्हटलं ना की बाहेरच्या देशामधील जे लोक आहेत ते डायरेक्ट युद्ध करतील असंच नाही, तर छुप युद्ध चालू असतं. तिथल्यांना भारतभूमी हस्तगत करायचे. मग यानं सांगितलेलं होतं की रामायण महाभारत काव्य ही त्यांची श्रद्धास्थान आहेत, याच्यामध्ये ढवळाढवळ करायची. कशी करायची? तर तिथून आपल्यातले जे भ्रष्ट लेखक आहेत, विद्वान आहेत, भारतात पहिल्यापासून एक सवय आहे की जिथं देशभक्त आहेत त्याला एका गद्दाराची काय झालेली सोबत असतेच. म्हणजे गद्दारीनं बाहेरच्यांनी आपल्याला नाही मारलेले, आपल्या देशातल्या गद्दारांनी आपलं नुकसान केलेलं आहे. हा इतिहास आहे भला मोठा. आणि वारंवार प्रत्येक युगामध्ये असे गद्दार तयार झालेत, आता येत. त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा आता ढिगाणं पडलेले. मग आणि विद्वान आहेत. म्हणजे विद्वान लोकांना हे बाहेरच्या देशातले लोक यांचं का आता भौतिकवादी इथं सांगितलंय, भौतिक जग कशाच्या मागे लागतं? यांना फक्त पैसा आणि प्रसिद्धी लागते, दुसरं काही नकोय. मग यांना बाहेरच्या देशातले लोक पैसा पुरवतात, हा पैसा घ्या आणि तुम्ही काय करायचं? प्रभू रामचंद्रांना मोठं नाही दाखवायचं. रावण कसा मोठा होता, तो कसा चांगला होता, त्यानं सीतामाईला पळवलं परंतु कधीही तिला स्पर्श केला नाही. मग तो किती चांगला होता असं म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही पण म्हणू हो खरंच की चांगलाच होता की त्यानं कधी स्पर्शच केला नाही. परंतु आपल्याला इतिहासच माहित नाही का स्पर्श केला नव्हता? कारण त्याला अप्सरेचा श्राप होता. आपलं अप्सरेला स्पर्श केल्यामुळं, त्याचा विनयभंग केल्यामुळं जो नलकुबेर होता, रंभेचा नलकुबेर होता, रंभेचं त्यानं हे केलेलं होतं, विनयभंग केलेला होता. म्हणून नलकुबेरानं शाप दिलेला की इथून पुढं तू एखाद्या स्त्रीला तिच्या मर्जीच्या विरुद्ध स्पर्श करशील तर त्या क्षणी तू काय होशील? जळून खाक होशील. हा शाप होता म्हणून त्यानं स्पर्श केला नव्हता. हे आजकालच्या पिढीला कोणी सांगितलं का? नाही. त्यांनी तेवढंच उचललं आणि तेवढंच सांगितलं. त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की रावण विद्वान होता, सगळं होता आणि शिवाय सीतेला नेलं खरं पण त्यानं स्पर्श केला नाही. महापराक्रमी होता आणि त्याला हे करायसाठी प्रभू रामचंद्रांना एवढं मोठं सैन्य गोळा करायला लागलं आणि शिवाय त्यांचा भाव फितूर करून घ्यावा लागला आणि त्याचा भेद जाणून घेऊन मग त्याचा वध करायला लागला. म्हणजे याचा अर्थ प्रभू रामचंद्रांपेक्षा श्रेष्ठ कोण होता? रावण होता. मग पटलं आम्हाला. मग आता रावण श्रेष्ठ झाला. आपल्याला बघायला मिळेल की महाभारतामध्ये कर्ण आहे तो त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. तो वस्त्रहरण बघताना लज्जित होत नाहीये. क्षत्रियाचं काम काय असतं की एखाद्या स्त्री, सगळ्यात मोठं काय तुमचे देशाचं रक्षण करा, कशाचंही सगळ्यात मोठं असतं ते म्हणजे स्त्रीचं रक्षण करणं. हे एका क्षत्रियाचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. तो क्षत्रिय म्हणत होता ना स्वतःला. मग एका क्षत्रियासमोर जर एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण होत असेल आणि ती दयेनं याचिका करते, बरं ठीक आहे की ती याचिका करत नसती तर तिला अभय देणं ठीक आहे, पण याचिका करते, प्रत्येकाकडे पाया पडते की मला यातून तुम्ही काय करा, कोणीतरी शब्द काढा मला वाचवा. पण त्यालाही दया आली नाही. तो उलट काय म्हणला की ही एक प्रकारची कोण आहे? वेश्या आहे. त्यानं शब्द उद्गारला होता. असा कर्ण कसा महान असेल हो? जो अधर्माची बाजू घेतो, जो एका स्त्रीवर अत्याचार होत असताना पाहतो, जो अभिमन्यू सारखा महारथीला त्या चक्रव्यूहामध्ये फसल्यानंतर एकाने एकाबरोबर युद्ध करायचं असा नियम असताना सगळे मिळून त्याचा वध करतात, त्याला साक्षी असताना तो कर्ण कसा महान असेल? पण आपल्यातल्या विद्वान पंडितांनी कर्णावर कादंबरी लिहिली का नाही? म्हणजे कर्ण किती महान होता हे प्रदर्शित केल्यानंतर आपल्याला अर्जुन महान वाटेल का? नाही, कर्ण चांगला वाटायला लागला. तो किती दानशूर होता हे तर सगळ्यांना माहित आहे. मग दानशूर कर्ण तोच महान झाला. अर्जुन एवढं हे केलं, धर्माच्या बाजून लढला. अर्जुन मात्र त्याच्यावर कादंबरी नाही, कर्णावर कादंबरी आली. मग एक जाणीवपूर्वक होतंय
हे तुम्हाला असं वाटत असेल की हे आपलं लिहिलं असेल, हे आपला पूर्णपणे जाणीवपूर्वक पैसे देऊन हे कृत्य केलं जातंय आणि त्याच्यासाठी आपली जी तरुण पिढी आहे ती त्याला काय करते, बळी पडते. आणि ही थांबवण्यासाठी आज त्या ठिकाणी मंदिर होणं अपेक्षित होतं. ते आज ज्यावेळेस झालं त्यावेळेस तो सोहळा तितक्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं, म्हणून तेवढा त्याचा गवगवा केला. हा जर गवगवा केला नसता तर आम्ही गुढ्या तोरणं उभी केली नसती, इथं कुठला सण समारंभ साजरा केला नसता. त्याचं प्रसंग आधीच त्याचं काय केलं, वातावरण निर्मिती केली गेली. तुमच्या मनापर्यंत तो राम पोचवला गेला. त्यावेळेस तुम्हाला आजच्या पिढीला तो राम कळला. नाहीतर आता रावण कळलेलाच होता. आता यातनं थोडेसे वाचतील. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस कळतील, आता लाखोंची तिथं संख्येनं ज्यावेळेस लोक जातील त्यावेळेस रावण भक्त कमी पडतील, राम भक्तांची संख्या आपोआप वाढीस लागेल. मग लक्षात आलं का तुम्हाला तिथं मंदिर होणं किती अपेक्षित होतं ते? आम्ही तर इतके दिवस एवढा जल्लोष केला होता का? नव्हता. त्या अयोध्येला आपण एवढ्या जल्लोषानं गेलो होतो का? जे आता जाता येते तेवढ्या जल्लोषानं? तीच अयोध्या आहे, तिथंच रामलला होते. पण आजची संख्या आणि मंदिर होण्याच्या आधीची संख्या किती तफावत असेल? 10,000 कुठं आणि लाख 2 लाख कुठं, हा फरक आहे. मग याच्यासाठी मंदिर तिथं होणं, पण याचं लक्षात पण आलं पाहिजे की हे मंदिर सहजासहजी तिथं झालेलं नाहीये. या मंदिर ज्यावेळेस पाडलं गेलं त्यावेळेस त्याचं रक्षण करण्यासाठी त्याच वेळेस 1,74,000ची तिथल्या आजूबाजूच्या राजांनी फौज तयार करून त्या बाबरच्या अमीर बांकी बरोबर काय केलेलं होतं, युद्ध केलेलं होतं. त्याचं सैन्य 5 लाखापेक्षा जास्त, इकडे 1,74,000. माहीत होतं की मृत्युमुखी पडू कदाचित आपण, परंतु आपलं हे श्रद्धास्थान हलता कामा नये, ज्याचं प्रेरणास्थान आहे त्याच्यावर कोणी अधिकार गाजवता कामा नये, ते दोस्त होता कामा नये. म्हणून त्या 1,74,000 लोकांनी पहिली प्राणांची आपलं बलिदान दिलं आणि मंदिर वाचवण्याचा प्रयत्न केला. सगळेच्या सगळे मारले गेले. काय म्हणतोय? सगळेच्या सगळे मारले गेले. मारले गेल्यानंतर 1,74,000 संख्या कमी आहे का? या 1,74,000च्या शरीरातल्या रक्तानं तिथली माती भिजलेली होती. त्या रक्ताच्या मातीच्या विटांनी बाबरी मस्जिद बांधली गेली, जाणीवपूर्वक, की लोकांना समजावं की हे आम्ही इथं तुमच्या प्रभू रामचंद्रांची पराक्रमा पण इथं आम्ही पायदळी तुडवली आणि जे काही लढायला आले शूर योद्धे तुमच्या भारतातले त्यांची पण आम्ही मस्तकं छाटून त्यांच्या रक्तानं आम्ही काय करतोय, बाबरी मस्जिद बांधून दाखवली. म्हणजे तुमच्या छाताडावर आम्ही नाचतोय हे दाखवण्याचं ते कृत्य होतं. त्याच्यानंतर पण मग हे कृत्य थांबवण्यासाठी अजून बऱ्याचशा पिढ्यांनी पुढच्या संघर्ष केला. प्रत्येक वेळेस एक फौज तयार करायचे, 50,000चे असेल, 60,000चे असेल, आणि त्याचे जे काही सैन्य असेल त्याच्यावर आक्रमण करायचे, लढायचे. कधी आपल्या ताब्यात यायचं, परंतु जास्त काळ टिकायचं का? नाही. लगेच त्याचं मोठं सैन्य यायचं, आपल्या लोकांना मारून टाकायचं आणि पुन्हा ते त्यांच्या ताब्यात जायचं. हा इतिहास असाच चालू होता. आतापर्यंत जवळजवळ 5 लाख लोकांनी त्याच्यासाठी आपलं काय केलेलं आहे, बलिदान दिले. एका मंदिरासाठी 5 लाख लोकांनी बलिदान दिलं. याचा अर्थ त्यांना काही काम नव्हतं आणि स्वतःची जीवाची पर्वा नव्हती असं आहे का? नाही. त्या ठिकाणाचं महत्त्व विचारात घ्या की ते आपलं श्रद्धास्थान येणाऱ्या पिढीला दिसलं पाहिजे, तरच हा पराक्रम पुढे टिकेल, तरच हे राष्ट्र टिकेल. पराक्रमाची गाथा सांगणारं ठिकाण जागृत नाही राहिलं तर मग ही गाथा पुढच्या पिढीला मिळणार नाही. या जाणीवेनं ते लोकांनी लढलेले होते. नाहीतर गुलामगिरीत आपली जनता जाणार. अगदी तुम्हाला सांगतो, शेवट ज्यावेळेस आजूबाजूचं राजांचे जे सैन्य संपलं त्यावेळेस एक राणी होती, तिनं 3,000 महिलांची फौज तयार केली. किती? 3,000 महिलांची फौज तयार केली आणि तिनं छुप्या पद्धतीनं, जसे छत्रपती शिवाजी महाराज लढतात त्या पद्धतीनं तिनं काय केलेलं होतं, युद्ध केलेलं होतं. 10 वेळा तिनं आक्रमण केले, 9 वेळा ती जिंकली आणि मंदिर आपल्या ताब्यात. 3,000ची फौज होती
पण छुप्या पद्धतीने युद्ध करून तिनं 9 वेळा ते मंदिर आपल्या ताब्यात ठेवलं. 10व्या युद्धात मात्र ती मारली गेली. तिच्याबरोबर 3,000 ज्या स्त्रिया होत्या त्या मारल्या गेल्या. म्हणजे याच्यामध्ये स्त्रियांचंही जे काही योगदान आहे ते काही कमी नाहीये. मग असं हे सगळ्या बलिदानानंतर मग तिथं भव्य दिव्य मंदिर होणं अपेक्षित आहे का नाही अपेक्षित आहे? अपेक्षित आहे. 92 साली पण ज्यावेळेस कारसेवा झाली, मला वाटतं 89 नाही का, जी 92, तर ती कारसेवा झाली त्यावेळेस जे कारसेवक गेलेले होते त्यांच्यावर तिथल्या मुलायमसिंग सरकारनं गोळ्या झाडलेल्या होत्या. तर गोळ्या झाडल्यानंतर आपण अतिरेकी आला आपल्या देशामध्ये आणि मारला गेला, तरी पण भारत सरकार त्या अतिरेकी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या विधीनुसार त्याचं अंतिम संस्कार करतं, अजूनही करतं. मात्र हे आपल्यातलेच गद्दार ज्यावेळेस कारसेवक हिंदूच होते ना, ते मारले गेले ठीक आहे, पण मारल्यानंतर त्यांचं अंतिम संस्कार होणं गरजेचं होतं की नव्हतं? यांनी काय केलेलं होतं, तर या कारसेवकांना मातीचे जे माती आहे, शरीर काठची माती, त्या शरीर काठच्या मातीची ठिकी भरली, यांच्या पोटाला बांधली आणि यांना शरीर नावेमधील नेऊन ही प्रेत शरीरमध्ये टाकून दिली की यांचं काही अवशेषही सापडले नाहीत पाहिजे. पुन्हा राम भक्तांनी जाऊन कळकाच्या साहाय्यानं असं खाली काय लागतंय का कळक हे करून जर काय लागलं तर तिथं डुबकी द्यायचे नाव हे, आणि जे काय म्हणतात त्याला पानपुडे लोक असतात, आणि खालून ते कट करायचे, पोतं ते तिथं दोर कट करायचे आणि ते प्रेत वर काढून आणायचे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या हे झाल्यानंतर आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना आपलं स्वतःचं घर, आम्ही ज्यावेळेस आपली यात्रा गेली अयोध्येची त्यावेळेस त्या ठिकाणी टेंटमध्ये साधं ताडपदरी माहिती ना आपली, साध्या ताडपदरीचं असं फक्त त्रिकोणी मधोमध कळक, इकडं इकडं फक्त खुंट्या टोकलेल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये प्रभू रामलल्लांची जी सापडलेली त्या भूमीमध्ये मूर्ती होती ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. इतके वर्ष वाद चालू होताना तेवढ्या वर्षांमध्ये ते ताडपदरी फक्त 2दाच बदलली गेली. म्हणजे ताडपदरी बदलण्याचे पण परवानगी गव्हर्नमेंट कडून घ्यावी लागायची, ताडपदरी बदलायची. आपल्याच बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये आपलं शक्तिस्थान अशा पद्धतीने इतके वर्ष होतं की जिथं इतर देशामध्ये चाललं असतं का हो, बहुसंख्य समाजानं लगेच कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या ठिकाणी लगेच काय केलं असतं, अतिक्रमण करून, भलं ते नसतं तरी अतिक्रमण करून त्या ठिकाणी काबीज केलं असतं. परंतु आपला अतिशांतताप्रिय, शांतताप्रिय नाही म्हणायचं याला, अतिशांतताप्रिय समाज हा त्या मार्गाने गेला की नाही ह्याच्यामधनं. पण एक गोष्ट झाली, आता याच्यामध्ये सांगितलंय या श्लोकामध्ये की भगवंतांचं अस्तित्व न मानणारी त्या काळाही समाज होता. आजही जे काही मनोवैज्ञानिक आहे किंवा वैज्ञानिक काही वैज्ञानिक आहेत की त्यांना असं वाटतं की भौतिक सृष्टी आहे याच्यापासूनच सगळं उत्पन्न होतं आणि आम्ही ती चालवतो, आमची जी बुद्धिमत्ता आहे याचा वापर करतो आणि आम्ही हे सगळं, ते सृष्टी निर्माण झाली, कुणी त्याचा निर्माता नाहीये, पण आम्ही बुद्धिमान आहे, याच्यामध्ये आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करून उपग्रह सोडतो, असं हे करतो ते करतो, आणि आता सद्यस्थितीला आम्हीच हे सगळं चालवत असतो, अशी त्यांची एक श्रद्धा असते. म्हणजे ज्या वेळेस कोर्टामध्ये होतं त्यावेळेस या प्रभू रामचंद्रांना कित्येकांनी काय सांगितलं होतं, राम काल्पनिक आहे. काय म्हटलेत, राम हे कोण आहेत, काल्पनिक पात्र आहे. पण एका दृष्टीने एक गोष्ट बरी झाली की आपण आज राम हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचेच एक अवतार आहेत, हे आज आपणच नाही, असं नुसतं म्हणण्यानं नाही की श्रद्धेनं नाही, आता आपण कोर्टाची लढाई जिंकली, त्याच्यामुळं आज जगही म्हणू शकत नाही की राम हे काल्पनिक होते. आज त्याच्यामध्ये पुरावे देऊन आपण प्रभू रामचंद्रांना काय केलंय, ट्रुथ, खरे होते हे सिद्ध केलंय. रामायण हे काव्य नव्हतं नुसतं, तर ते सत्य घटनेवर आधारित महाकाव्य होतं. हे कुठं कोर्टात सिद्ध झालंय, म्हणजे प्रूफ देऊन आता ह्याला कोणी नाकारू शकत नाही. आजच नाही तर जो राम सेतू आहे तो राम सेतू देखील नासानं ज्यावेळेस उपग्रहानं ते छायाचित्रण केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं
की नाही, जे रामायणामध्ये उल्लेख आहे की भारतापासून रामेश्वरम पासून ते श्रीलंकेपर्यंत जो काही मधून सेतू बांधण्यात आलेला होता, तो आजही त्यांना त्या ठिकाणी वरून समुद्रामध्ये त्याचं अस्तित्व जाणवते. त्यांनी ते मान्य केलं. द्वारकाही पाणबुड्यांनी आज जाऊन तिथेही त्याचाही शोध लावलाय की द्वारकाही होती, पाण्यात बुडाली, आजही तिचे अस्तित्व त्या पाण्यामध्ये आहे. हे आता प्रूफ झालंय. मग एवढं सायंटिफिकली प्रूफ होत असताना सुद्धा अजूनही काही मुलांच्या मनामध्ये जर रावणच, म्हणजे नासानं सांगितलंय, कोर्टानं सिद्ध केलंय, तरीही रावणच अजून जर त्यांचा नायक असेल तर याचा अर्थ तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी कमी पडतोय. मग ही पिढी घडवायचं काम जर शिकायचं असेल तर पुन्हा कुठं वळायला लागेल, आपल्याला रामायणामध्येच यावं लागेल. आणि कारण कुठलंही जर पिढी अशी सहजासहजी घडत नाही. आपल्या घरामध्ये एखादा दैवी अवतार व्हावा, दैवी सोडा, एखाद्या संत विभूतींचा आपल्या घरामध्ये जन्म व्हावा, याच्यासाठी काय सहज मिळते का संत विभूती आपल्या घरामध्ये? नाही. आपल्या मराठीमध्ये एक अभंग आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. म्हणजे याचा अर्थ काय? जन्मोजन्मी आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल, त्यामुळं आम्ही अशा या पवित्र कुळामध्ये, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. बघा, पवित्र ते कुळ, ज्या कुळामध्ये म्हणजे हरिभक्त. आता तुम्ही आम्ही सर्वजण हरिभक्त आहे, कारण भक्तवंताच्या कथा ऐकण्यासाठी इथं आलोय. म्हणजे आपण सगळे कोण आहोत? भक्त आहोत, म्हणून तर इथं आलो. नाहीतर सातारमध्ये किती लोकसंख्या आहे? भरपूर आहे, लाखांमध्ये. पण इथं मोजकेच आहेत, 500च असतील. मग हे भक्त कधी बनले? तर आपलं कुळ पवित्र आहे आणि हा देश पण काय पवित्र आहे. आणि अशाच ठिकाणी कोण हरीचे दास पण काय करतात? जन्म घेतात. मग असा हा इतिहास आहे. तर प्रभू रामचंद्र देखील असे सहज ते कोळत आले असतील का? आता ते भगवंत आहेत. सामान्य भक्ताला जन्म घ्यायचा म्हटलं तरी कुळ पवित्र लागते. मग भगवंतांना अवतार घ्यायचा म्हटलं तर ते कुळ कसं असलं पाहिजे? मग आपल्या घरात एखाद्याला भक्तानं जन्म घ्यायचा, तर महिलांनी किंवा माता भगिनींनी किंवा पुरुषांनी जन्म घालायच्या अगोदर त्या मुलाला त्या श्रद्धेनं काय केलं पाहिजे? अगोदर काय म्हणतं, गर्भाधान संस्काराद्वारेच तुम्ही त्याला जन्माला घातलं पाहिजे. आणि हीच आपल्याला भक्ती शिकवते की नुसतं फक्त मुलांना जन्माला घालायचं नाही, तर घरामध्ये हरीचे भक्त जन्माला यावेत यासाठी वातावरण निर्मिती करायची. ती सहज होते का? नाही. त्याला तुम्ही अगोदर काय असलं पाहिजे? माता पिता पहिले भक्त असले पाहिजेत. आणि तुम्ही भक्ती कराल तर ते गर्भाधानाद्वारे भक्त कुळात त्याच्यामध्ये एखाद्या त्या भक्ताचा जन्म होऊ शकतो. मग अयोध्येचे या प्रभू रामचंद्रांचं कुळ जर आपण लक्षात घेतलं तर ते कुठलं आहे? रघुवंश त्याला म्हणतात आपण. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाय पर वचन न जाय, असं आपल्याला सांगितलं जातं. मग रघुकुल आहे ते, रघु राजे होते. त्यांचा इतिहास तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस ते वयाचे 60 मध्ये आले, ख्याती इतकी होती की संपूर्ण जे त्रैलोक्य त्यांनी ते काय केलेलं पराक्रमानं आपल्या दाखवलेलं होतं. महापराक्रमी असे राजा रघु. मग ज्या वेळेस 60 झाली त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलाकडं काय केलं? ती सत्ता दिली. आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला. त्या काळी 60 नंतर वानप्रस्थ स्वीकारला जायचा. सगळा त्याग केला. आणि ज्यावेळेस ते वनामध्ये गेले त्यावेळेस त्यांच्याकडं एक ब्राह्मण व्यक्ती आला. आणि ब्राह्मण व्यक्तीनं त्यांच्याकडे मागणी केली, जय श्री गौरीताय भगवान की. त्यांच्याकडे काय मागणी केली असेल? म्हटले, मी ज्या आश्रमात मध्ये शिकलो, ज्या गुरुंकडे शिकलो, त्यांना मी गुरुदक्षिणा विचारली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू काय कर, 14,000 सुवर्ण मुद्रा घेऊन ये. किती? 14,000. आता म्हणले माझ्याकडे तर एवढे नाहीयेत. मग हे कोण देऊ शकतं? अशी विचारपूस केल्यानंतर मला तुमचं नाव समजलं, म्हणून मी आज काय केलंय,
तुमच्यापाशी आलो. तर ते म्हणतायत की आता तू आलास, पण कसा आलास? चुकीच्या वेळी आला. मी सगळं राज्य, सगळं धन हे माझ्या मुलाला देऊन टाकलंय आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी सगळं सोडून, त्याग करून वनामध्ये एका झोपडीमध्ये इथं राहतोय. बघा, त्यावेळेच्या लोकांकडनं एक शिकायचं असतं की 60 नंतर किंवा थोडंसं, आता 40-50 नंतरच त्या कुटुंबामध्ये जास्त लुडबुड करायची नसते. आपण थोडंसं बाजूला व्हायचं असतं. हा आदर्श त्यावेळेस पासून आहे. त्यावेळेस तर पूर्ण वानप्रस्थ घ्यायचे, जसे आपले मार्कंडे प्रभू आहेत. त्यांनी लवकरात लवकर इथं वानप्रस्थ घेतलेला होता आणि आज ते संन्यासाश्रमामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं सांगितलं की आता चुकीच्या क्षणी आला. तर म्हटले मग आता मी परत माघारी असताना जायचं का? तर नाही म्हटले, आमच्या कुळाची ती रीत नाहीये. माझं जरी संपत्ती मी दान करून आलेलो असलो तरी माझी कीर्ती अजून काय शाबूत आहे. म्हणून म्हणतात ना, मरावी परे कीर्ती रूपी उरावे. मग त्या ठिकाणी म्हटले की तू असं माघारी जायचं गरज नाहीये, फक्त तू काय कर. त्यांनी आवाहन केलं कोणाला? इंद्राला आवाहन केलं की माझ्याकडे एक व्यक्ती आलाय, ब्राह्मण आलाय आणि त्याला 14,000 मुद्रा लागायचे. तू देतोस का? मला तिथं यावं लागेल. बघा काय म्हटलं ते, तू देणार आहेस का? मला त्या ठिकाणी यावं लागेल. यांचा पराक्रमाची कीर्ती इतकी अजरामर होती की इंद्राला लक्षात आलं आता त्यांच्याकडे सैन्य आहे का हो? नाही. ज्यावेळेस लढत होते, सगळं त्रैलोक्य त्यांनी गाजवलेलं होतं, महापराक्रम केला होता, त्याबरोबर त्यांचं सैन्य पण होतं. आता तर सैन्य पण नाहीये. इंद्रानं लगेच नाकारलं असतं. आता काय तू संन्यास घेतला, आता काय, आणि 60चा झाला, काय पराक्रम असणार आहे. पण कीर्ती किती असेल विचार करा की इंद्र म्हटला 14,000 काय, 14 लाख काय, 14 करोड देतो, पण तुम्ही इकडे येऊ नका. आणि त्यांनी काय केला, वरून सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. पाऊस म्हणतोय मी, नुसत्या 14,000 नाही टाकल्या, पाऊस पाडला. आणि ज्याला आपण आता म्हणतो ना दसऱ्याला सोनं लुटतो, ते असं म्हणतात की तो जे सुवर्ण मुद्रा पाऊस पडलाय त्या ठिकाणी जे शमीचे वृक्ष होते त्याच्यावर तो पडला, म्हणून त्या सोन्याच्या ऐवजी आता ते सोनं राहिलं नाही, आता आपण हे सोनं वाटतो, बरोबर ना. तर तो पाऊस पडला. आता त्यावेळेचा राजा कसा असेल याचं आपण उदाहरण घ्यायचंय. आपण त्याच्या कथेतनं मूळ गाभा पकडायचा आहे. तर जो पाऊस पडला त्यावेळेस जो याचक आलेला होता, त्या 14,000 मुद्रांपेक्षा कितीतरी असंख्य तिथं पाऊस पडलाय, म्हणजे भरपूर झाल्या. यांनी म्हटलेत काय, मला आता आश्रम काय बांधायचे नाहीत. आता आपल्या जसं आहे वृद्धाश्रमासाठी चिठ्ठ्या घेऊन येतातच, त्या काळी वृद्धाश्रमाची गरज नव्हती, सगळे संभळत होते. आजकाल ती आपल्याला नवीन पिढीला ती गरज पडायला लागली वृद्धाश्रम निर्मितीची. पहिली त्या गरज नव्हती. मग त्यांना आश्रम काय बांधायचा नव्हता. याला विचारलं याचकाला की हे आता काय, मी तर काय त्याचा उपयोग घेणार नाही, जे आहे ते तुझंच आहे. 14,000 काय, जेवढ्या आहेत तेवढे पडलेले गोळा करून घेऊन जा. घेऊन गेला असता ना तुमच्या आमच्यासारखं असतं तर लॉटरीच लागली म्हणणार इथं. मागाय आलो 14,000, आता एक करोडून पडलेत, आपल्याच आहेत त्या. पण तो म्हटला की मला जेवढे अपेक्षित आहेत ना मी तेवढेच घेणार, मला जास्तीचं धन अपेक्षित नाहीये. त्यांनी 14,000च फक्त घेऊन गेले. मग आता करायचं काय या बाकीच्यांचं? म्हणून अयोध्येला सांगितलं दौंडी पिटा, आणि तिथलं राजाला सांगितलं तू येऊन घेऊन जा. राजाही तिकडं आला नाही, आहे हे धन भरपूर आहे. प्रजाजनांना दौंडी पिटून सांगितलं की जा तिथं सुवर्ण मुद्रांचा इंद्रानं पाऊस पाडलाय, सुवर्ण मुद्रा गोळा करा. प्रजा पण आली नाही आणि सुवर्ण मुद्रांमध्ये मन दाखवलं नाही. मग राजा कसा असेल याचा विचार करा, त्यावेळेचं राज्य कसं असेल, त्यावरून कल्पना येते की मग रामराज्य कसं असेल. रामराज्यातही असं म्हटलं जातं की जो धोबी किंवा हे असला तोही कशामध्ये आंघोळ करायचा, सुवर्णाचे जे कंगाळ असतं त्याच्यामध्ये आंघोळ करायचा. एवढं अगदी आतापर्यंत म्हटलं जातं की भारत ही सोन्याची चिडिया, भारत म्हणजे सोन्याची चिडिया होती. एवढं लुटून नेलं. आता जरी आपल्या घराघरात गेलं तर कमीत कमी 20-30 तोळं तर सापडलंच प्रत्येकाच्या घरात, का नाही सापडणार? एवढं लुटून नेलं तरी सोनं मात्र आपल्याकडं आहेच आहे. मग त्यावेळेस किती सोनं असेल विचार करा.
मग असं हे रघुकुल होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलीप राजे झाले. दिलीप राजे पण कसे आहेत बघा, ज्या वेळेस ते गायीचा सांभाळ करता, आपण म्हणतो मी गायी सांभाळतो, पण नाही, गोसेवक कशाला म्हणायचं, तो विचार करतो की गायी माझा सांभाळ करते, मी गायीचा सांभाळ करत नाही, गायी काय करते माझा सांभाळ. आहेत कुठले राजे, या रघुवंशाचे राजे आहेत. एक छत्री चक्रवर्ती सम्राट आहेत, घराणंच सम्राटांचं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी कामधेनू गायीला सोडलेली आहे आणि जिकडं जाईल तिकडं हे मात्र सेवकासारखे पाठीमागं म्हणजे बांधून नाही ठेवली. आणि आणणारे सेवकांना भरपूर चारा आणा, चांगला अगदी खुराक आणा, तिथं तिला खाऊ घाला, नाही. बांधल्यानंतर गायीला मोकळे पण आहे का हो, नाही. शेवट ती जगडली गेलीच ना. त्यांनी सोडलेली गाय आणि त्याच्या मागं ते फिरत होते. आणि मग हे बघून काळरूपी व्याघ्र तिथं आलं. काळरूपी व्याघ्र, काळानं व्याघ्राचं रूप घेतलं आणि खायला जाणार तेवढे त्यांनी काय केलं, गायीचं संरक्षण करणं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बी उपमा दिली जाते, गो ब्राह्मण प्रतिपालक. गायीचं आणि ब्राह्मणांचं प्रतिपालन करण्याची ज्याच्यावर जबाबदारी आहे ते म्हणजे कोण, राजा शिवछत्रपती. म्हणून आता त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये महंत गोविंदगिरींनी त्या ठिकाणी अतिशय भावपूर्ण ह्याच्यात म्हटले, एकच पृथ्वी तलावर राजा होऊन गेला प्रभू रामचंद्र, आणि त्याच्यानंतर जर कोण राजा झाला असेल तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती. दोघांमध्ये तेवढंच, त्यावेळेस रामराज्य होतं आणि त्यावेळेसही रामराज्य होतं. मग असं म्हणजे म्हणतात ना, कीर्ती अशी प्रकट राहते, कायमस्वरूपी राहते, टिकते. मग त्यांना सांगितलं आता या वाघापासून रक्षण करायचं. बाणाला हात लावला तर बाणच सोडेना, भातात सोडेना. त्यांना लक्षात आलं हे काय चेटू बिटू लागलं का, ते भात्यातनं बाहेर येणं झालं. मग विचार केला असं काय झालं असेल, तर तो काळरूपी व्याघ्र बोलला की तू कशाला एवढ्या गायीसाठी, एका कामधेनूसाठी तू कशाला एवढा तडफड करतो, तू एवढा सामर्थ्यशाली आहेस. आणि कामधेनू आपल्याला असं वाटेल की एकच असते, कामधेनू एक नाही, असंख्य, तुम्ही त्या प्राप्त करायचे असतात. तर मग म्हटले असंख्य कामधेनू भेटतील, तू इच्छा केलीस तर अशा असंख्य कामधेनू तू आणू शकतोस, पण ही माझ्यासाठी ठेव, मी हिचं भक्षण करणार. पण गायीचं रक्षण ज्यानं जबाबदारी स्वीकारलेली ते म्हटले तुझ्याकडे पैसा, तुझी कीर्ती अफाट आहे, तुझ्याकडे पैसा एवढा आहे, धन दौलत आहे, तुला काहीच कमी नाही आहे, कशाला त्या गायीमध्ये तू अडकलायस. तर तो म्हटला पैसा, संपत्ती, माझं शरीर हे कालांतरण काय होणार आहे, नष्टच होणार आहे, हे काय शाश्वत नाहीये. पण माझी कीर्ती जी परंपरेनं चालत आली त्या कीर्तीला मात्र काय होईल, धक्का पोचेल. ती कीर्ती तर मात्र मी माझ्याकडून विकली जाऊ शकणार नाही. तर ती कीर्ती सांभाळण्यासाठी भलं माझा प्राण गेला तरी चालेल, पण तो म्हटला तू बाणाला हात घातला की मी पहिला कुणाला खाणार, तुझं भक्षण करणार, मग गायीला बघणार. तो म्हटला एक वेळ मला खाल्लं तरी चालेल, पण मी गायीला हात लावून देणार नाही. पण आजकालचे जे या ठिकाणी राजे म्हणून बसलेले राजकारणी ते अगदी वसुबारस साजरे करायचे आणि तेच तिकडं कत्तलखाने पण त्यांनीच या देशामध्ये चालू केले, परवाने काढले. बाहेरच्या देशामध्ये गोमांस इथून निर्यात होतं आणि सगळ्यात जास्त त्यांचं व्यापार ह्याच्यावर चालतो. म्हणजे इतके गलिच्छ रीतीचे राजकारणी आपल्या या देशामध्ये जन्माला आले. तर कशामुळे आले, तर हे आपण रामायण लोकांना शिकवलं नाही. तर आता मूळ परत दशरथ महाराज, तर दशरथ महाराज त्यांच्याच कुळातले, मग त्याच्यामध्ये पण बरेचसे सगर असतील किंवा अजून भगीरथ राजा ज्यांनी महत्प्रयासन नाही का गंगा या पृथ्वी तलावर आणली. तर यांच्याद्वारे पण आपण समजू शकतो की संकल्पना एकाची होती की इथं काय केली पाहिजे, गंगा आली पाहिजे. आपण थोडंसं कार्य हातात घेतो, यश मिळालं तर हे करतो, नाहीतर लगेच सोडून देतो. म्हणतो आमच्या बाप जात्यानं जमलं नाही ती मला काय जमणार आहे, कशाला मी प्रयत्न करू, प्रयत्नच करायचं सोडून घेतो. त्या गंगाचे अवतरण आहे, त्यातनं आपल्याला एक चांगली गोष्ट आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळते. गंगा अवतरण एक कथा असली तरी एक चांगली कथा आपल्याला
मनामध्ये ठासून घ्यायची की 4 पिढ्यांनी संघर्ष करून शेवट भगीरथ पण थांबला नाही. 3 पिढ्यांना यश नाही आलं, पण भगीरथानं ती परत पृथ्वीवर आणूनच दाखवली. त्याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. म्हणतो ना आपण, आता काही जर प्रयत्नांची पराकाष्ठा झाली तर त्याला आपण काय म्हणतो, भगीरथ प्रयत्न केले. तर त्या भगीरथ राजावरनं ते नाव आहे की भगीरथ प्रयत्न. आणि त्या गंगा नदीला एक नाव पडलं काय, भागीरथी. म्हणजे ही सहजासहजी नाही, असंही कुठेही सोडून द्यायचं नसतंय. प्रयत्न हे सतत कायम करायचे. बघा, एका कथेतनं फक्त ती कथाच नसते, त्याच्या मागनं खूप मोठं आपल्याला नॉलेज असतं, ते घ्यायचं असतं. एक मनोबळ असतं, ते घ्यायचं असतं. उंचावणार आहे ह्या कथा म्हणजे. तर अशा पद्धतीनं दशरथ महाराजांपर्यंत ज्यावेळेस हे आलं, तर दशरथ महाराज पण पराक्रमी होते. पण पराक्रमी असून सुद्धा त्यांच्या एक दुःखाची गोष्ट होती. 3 राण्या होत्या, परंतु त्यांना काय नव्हतं, अपत्य नव्हतं. प्रभू रामचंद्रांना आपल्याला जन्माला, ज्या कुळात जन्माला, त्याचा आपण इतिहास बघत आलोय, तर अपत्य मात्र नव्हतं. आणि ख्याती कुळाची तर भरपूर आहे, पण आता कुळ चालवायला वंश नाहीये. आणि ज्यावेळेस ते आपले ऋषी आहेत, त्यांचे जे घराण्याचे ऋषी आहेत, कुठले, वशिष्ठजींना पत्रिका दाखवल्यानंतर वशिष्ठजी पण सांगतायत की तुझ्या ह्याच्यामध्ये योग, पुत्राचा योग नाहीये. मग पुत्राचा योग नाहीये म्हटल्यानंतर माणूस निष्प्रभ होतो का नाही. पण वशिष्ठ म्हणतात जरी तुझ्या पत्रिकेत योग नसला तरी पण साधू शास्त्र म्हणजे साधू संन्याशांचे श्राप पण कधी कधी काय ठरतात, वरदान ठरतात. साधू संन्याशांचे, बघा, साधू संन्याशांचे श्राप पण काही वेळेस काय ठरतात, वरदान ठरतात. कसं वरदान ठरलं यांना, पत्रिकेत यांच्या पुत्रयोग नाहीये, पण ज्या वेळेस स्वप्नामध्ये स्वप्न पडले राजाला रात्रीचं, की या स्वप्नामध्ये लक्षात आलं की 2 मनुष्य आणि एका स्त्रीचा माझ्याकडून काय झाला, वध झाला. 2 पुरुष आणि एका स्त्रीचा माझ्याकडून वध झालाय. या स्वप्नाची का असं पडलं म्हणून दुसऱ्या दिवशी वशिष्ठजींना त्यांनी येऊन विचारलं. म्हटले मला असं असं स्वप्न पडलं, का पडावं असं भयंकर स्वप्न. तर म्हटले ठीक आहे, स्वप्न पडलं असेल तर तू काय कर, वनामध्ये जा आणि 3 जे काही शॉपद असतील, जे काही वन्य प्राणी असतील, त्या 3 वन्य प्राण्यांची तू काय कर, शिकार कर. आणि शिकार करून मग तू या ह्याच्यातनं स्वप्नातनं काय होईल, तो दोषमुक्त होशील. जे काय पुढं अघटित होणार आहे त्यातनं तू मुक्त होशील. म्हणून हे दशरथ महाराज जंगलामध्ये कशासाठी गेले, शिकारीसाठी गेले. आणि शिकारीसाठी गेल्यानंतर त्याच ठिकाणी श्रावण बाळ नावाचा एक जो बालक होता, तो आपल्या माता पित्यांना, ते ऋषी तुल्य होते, माता पिता त्यांचे ऋषी तुल्य, वृद्ध झालेत. म्हणून हा श्रावण बाळ काशी यात्रेसाठी ज्यावेळेस घेऊन निघालेला होता आणि तहान लागली म्हणून पाणी आणायसाठी त्यांना काय केलं होतं, त्या ठिकाणी बसवलं. एका ठिकाणी कावडीमध्ये घेऊन निघालेला त्यांना एका झाडाखाली बसवलं आणि हा काय करायला गेला, पाणी आणायसाठी गेला. आणि ज्या वेळेस पाणी आणायला गेला आणि पाण्याचा बुडबुड बुडबुड आवाज आला, या राजाला अंदाज होता की जंगलामध्ये मनुष्य तर नसतो, कारण हिंस्त्र श्वापद आहे, इथं मनुष्य याचा विषय येत नाही. राजा पण येतो, तो पण आपला सरंजाम सगळा घेऊन आलेला असतो. मग या ठिकाणी तहान लागली म्हणून कुठलं तरी श्वापद तिथं आला असणार. आणि दशरथ महाराज शब्दवेधी बाण चालवण्यात कसे होते, पटाईत होते. त्यांनी लगेच क्षणाचा विलंब न लावता त्या दिशेनं, शब्दाच्या दिशेनं तो बाण मारला. आणि त्यांना अपेक्षित होतं की एखाद्या प्राण्याचा तिथून आवाज येईल, पण तसं न होता काय झालं, आवाज मनुष्याचा आला. आणि मनुष्याचा आवाज आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून काय झाले, एका मनुष्याची हत्या झालेली दिसते. पळत पळत गेले, बघितलं तर सुंदर सुकुमार असा जो तरुण होता, तो आपल्या बाणांनी काय झालेला आहे, तिथं घायाळ पडलेला आहे, मरणासन्न पडलेला आहे. त्याला विचारलं तर ते म्हटले मी श्रावण बाळ. तर म्हटले माझी चूक झाली, पण तू किमान
एखादं भजन बिजन गात तरी तू काय करायला पाहिजे होतं, ते जंगलातच म्हटल्यानंतर भगवंतांचं भजन गात तरी तू काशीला निघाला तर तसं तू जल भरायला पाहिजे होतंस. तर ते म्हटले मला दुःख नाहीये, तुमच्यासारख्या कुलीन माणसाच्या हातून मला मृत्यू यावा याच्यातच माझं काय जन्म माझा सार्थकी लागला. पण मला चिंता कोणाची? आई वडिलांची. पण आता तुम्हाला बघून ती चिंता नष्ट झाली का? कारण महान असं तुम्ही दशरथ राजा आहात. माझ्या आई वडिलांचा माझ्याही पेक्षा तुम्ही काय करू शकता, चांगल्या पद्धतीनं सांभाळ करू शकता. त्यांची इच्छा आहे की काशी यात्रा व्हावी, ती तर तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीनं पार पाडू शकता. तर इथून पुढे तुम्ही काळजी घ्या असं म्हणून त्यांनी आपला देह सोडला. पण म्हटले हे माठ आहे, त्यांना तहान लागली, हा घेऊन जावा आणि दिल्यानंतर मात्र तुम्ही शब्द उच्चारू नका. कारण माझा आवाज आईवडील आंधळे डोळ्यानं जरी ते दिसत नसलं तरी शब्द मात्र माझे, ते आवाज मात्र त्यांच्या लक्षात आहे. तर तुम्ही आवाज करू नका. ज्यावेळेस हा तो माठ त्यांनी दिला आणि पाणी प्राशन करायच्या अगोदरच ती आई काय म्हटली, श्रावणा आम्हाला घेऊन तू इतका प्रवास करतो, त्याच्यामुळं तुला इतकं कष्ट होतंय आम्ही जाणीव आहे, पण त्याच्यामुळं तू नाराज आहेस का की तुला हे आमच्यामुळं कष्ट पडतंय, तू बोलत नाही आहेस आज आमच्याबरोबर. तर आज जास्त कष्ट पडलं का? हवं तर आम्हाला इथं थांबव, इथून माघारी नाही, पण तू बोल. तर आता हे बोलायला तयार नाहीत, पण हे काय ऐकायला पाणी प्यायला. तू म्हटले जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. आणि मग यांना न विलाजानं बोलायला लागलं. बोलल्याबरोबर ओळखलं की तुम्ही माझा मुलगा नाही, आमचा मुलगा कुठे. तर त्यांनी सगळी हकीकत सांगितली. सगळी हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी त्या क्षणी त्यांना अतिशय दुःख झालं आणि त्या दुःखामध्येच श्रावण बाळाच्या पित्यानं त्यांना श्राप दिला. काय? आम्ही जसं पुत्रयोगानं आता आम्ही देह सोडणार, आम्हाला आता जगण्यामध्ये अर्थच राहिला नाही, आम्ही आता पुत्र माझा श्रावण श्रावण करत आम्ही या ठिकाणी आमचा देहत्याग करणार. पण जसं आम्ही देहत्याग करणार आहे तसंच तू काय करशील, पुत्रयोगानं मरशील राजा. काय म्हणले ते दशरथा, पुत्रयोगानं मरशील राजा. म्हणजे तर मग इथं वशिष्ठ त्याला सांगतायत दशरथ महाराजांना की आठवतं ना तुम्हाला तो श्राप दिलेला होता, पण एखाद्या साधूचा श्राप पण काय होतो, वरदान ठरतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये पुत्रयोग नाहीये, पण त्या श्रापामुळं का होईना तुमच्या घरामध्ये तो श्राप जर सिद्ध करायचा आहे, कारण तो एका ऋषीचा श्राप आहे, तो फेर जाणार नाहीये. मग त्याच्यासाठी का होईना पण इथं पुत्र हा आवश्यकच आहे, तो येणारच. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर बघा त्या काळी आता आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठी क्रांती केली की टेस्टोट्यूब बेबी अमुक तमुकद्वारे आपण पुत्र नसला तरी आपण ती करू शकतो. पण त्या काळी यज्ञाद्वारे पुत्रप्राप्ती होऊ शकायची. काय सांगतोय बघा, त्या काळचं सायन्स किती प्रगत असेल. आज आपल्या सायन्सला आपण हे करतोय, हे त्याच्या मागं धावतंय, शोध घेतंय, आपलेच फक्त बघितलंय सगळं आणि त्या मार्गानं धावतंय की कधी आम्हाला ह्या पद्धतीचं सापडेल. महाभारतात पण गांधारीला 100 कौरव झाले. कसे झाले होते? गर्भपात केलेला होता. आत्ताची टेस्टोट्यूब बेबी म्हणतो ना आपण त्याला, त्या पद्धतीचं बघा. त्यावेळेस गर्भपात झाल्यानंतर तिथं कोण आलेत? व्यासदेव आले. व्यासदेव म्हटले की माझ्या वचनावर तुझा विश्वास पाहिजे होता, कारण 2-2 वर्ष होऊन गेले, वर्ष उलटले तरी गर्भच जन्म घेणार म्हटल्यानंतर तिनं आपल्या पोटावर ही करून गर्भपात केला आणि गोळाच निघाला. मग ती म्हटले तुला माझ्या वचनावर विश्वास पाहिजे होता, पण ठीक आहे म्हटले, मी काय करतो आता, याचे 100 तुकडे केले. त्यांनी त्या गर्भाचे गोळ्याचे काय केले, 100 तुकडे केले आणि तिथं 100 माठ बनवले. माठासारखं अगदी लेपन करून पूर्ण त्याच्या प्रत्येकामध्ये एक तुकडा टाकला आणि त्याच्यामध्ये औषधी द्रव्य अमुक तमुक सगळे उपचार व्यवस्थित करून ते टांगून ठेवले. पिशव्या म्हणतो ना आपण, जसे आता आपण गर्भाच्या पिशव्या, तशा त्यांनी ते माठ नाही पण आपलं त्या पद्धतीच्या असं पूर्णपणे त्यांनी झोळे तयार केलेले आणि त्याच्यामध्ये अभिमंत्रित करून त्याच्यामध्ये ते तुकडे टाकलेले होते आणि सगळे औषधी द्रव्य टाकून ते बंद करून ठेवलेले होते.
आणि जसं 9 महिने 9 दिवसांनी एक एक मूल त्यातनं असं पूर्णपणे अंड बघितलंय ना, त्यातनं पिल्लू कसं कवच तोडून बाहेर जन्माला येतं, तसं या संपूर्ण 100 ह्याच्यातनं एक एक जन्माला यायचा कौरव. म्हणून ते थोड्या थोड्या क्षणाच्या अंतरानं जन्माला आले. मग हे टेस्ट ट्यूब बेबीपेक्षा किती प्रगत तंत्रज्ञान होतं विचार करा. आहे का नाही प्रगत तंत्रज्ञान? आता त्या मातेच्या गर्भामध्ये तरी ते स्थानापन्न करायला लागतंय. त्यांनी मातेचा गर्भही नाही आणि पित्याचंही नाही, नुसत्या त्या थैल्या बनवून त्यांनी त्याच्यामध्ये मुलांना जन्म द्यायला भाग पाडलेलं होतं. असे आपले महर्षी व्यासदेव होते. मग विचार करा, एवढं तंत्रज्ञान आहे. इथं त्यांनी यज्ञ साकारला आणि ते यज्ञामध्ये यज्ञ कुठला? पुत्र काम इष्टी यज्ञ. काम यष्टी म्हणजे आम्हाला पुत्र मिळावा असं इष्ट कामना करून त्या ठिकाणी त्यांनी काय केला? यज्ञ. आणि यज्ञाच्या अगोदर संपूर्ण तिथं ऋषीशृंगांना तर बोलवलंच, कारण सांगितलेलं होतं की ऋषीशृंगांशिवाय हा यज्ञ सफल होऊ शकत नाही. कारण त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही स्त्रीचं काय बघितलं नाही? मुख बघितलेलं नाही. असाच व्यक्ती तिथं उपस्थित पाहिजे होता. म्हणून केवळ आणि केवळ ऋषीशृंग होते. त्यांचा जन्मही शृंग म्हणजे शिंग. मग कुणापासून जन्म झालेला होता? हरणीपासून. असे हे ऋषीशृंग मातेपासूनही, म्हणजे स्त्री पण नव्हती. मग त्यांना तिथं येणं अपेक्षित होतं. त्यांना बोलावणं झालं आणि बरेचसे लोक आले आणि त्यांनी परत म्हटले की हा यज्ञ तर करूया, पण एवढे सगळे आलेत तर आम्ही तुमच्या इथं अजून एक महायाग करूया आणि महायाग करून मग आपण पुत्रकामेष्टी यज्ञ. तो पुत्रकामेष्टी यज्ञ महायाग केला सर्व साधू संतांनी मिळून. पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये त्या अग्नी बघा, त्या मंत्रामध्ये इतकी ताकद असते की ज्यावेळेस तो संपन्न होतो त्यावेळेस ज्याच्या नावानं तो यज्ञ केलाय ना, त्याचं त्या ज्वाळेमध्ये शेवटची आहुती दिली ना की ती ज्वाळा मोठी होते. त्या ज्वाळेमध्ये ते चित्र म्हणजे त्या भगवंतांचं चित्र, म्हणजे गणेश याग असेल तर गणेशजींचं पूर्ण प्रतिकृती तुम्हाला तिथं दिसते. कृष्णांचं असेल तर कृष्णांची प्रतिकृती त्याच्यामध्ये दिसते. तर अग्नीला आपण हे करायचं असतं. मग त्या अग्नीनं त्यांच्यामधून काय दिलेलं होतं? पायस दिलेलं होतं. पायस म्हणजे एक प्रकारची खीर. ती खीर या 3 राण्यांना वाटली आणि त्या 3 राण्यांनी ती खीर खाल्ल्यापासून मग त्यांना 4 मुलांचा तिथं जन्म झाला. बघा, एक मुलगा पण होत नव्हता, त्या कुंडलीमध्ये पण नाहीये, पण श्रद्धेनं आणि भगवंतांच्या नामस्मरणानं किंवा त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे किंवा ऋषीच्या श्रापामध्ये पण इतकं ताकद आहे की त्या कुळामध्ये एक सोडून 4 मुलं काय झाले? जन्माला आले. मग त्या ठिकाणी हे 4 जे कुमार जन्माला आले. तर असं नाही, आजकालचे आपल्याला लक्षात येईल की जन्माला आल्यानंतर आज आपण काय करतोय? महिलांनी विशेष करून किंवा पुरुष पण आपण त्या मुलांचे अति लाड करतोय. असं नाही वाटत आहे की आपल्याला? जास्तच प्रेम करतोय आपण त्यांच्यावर. आणि या जास्तीच्या प्रेमानं मुलांचं भविष्य चांगलं होण्याच्या ऐवजी काय होतंय? वाईट होत चाललंय. तर त्या काळी राजकुळामध्ये एवढ्या जन्म झालेला असताना 5 वर्षानंतर काय असतं? उपनयन संस्कार असते, है ना. नामकरण झालं की कौशल्याचा राम, कैकेयीचा भरत, सुमित्रेचा भरत, आपलं शत्रुघ्न आणि लक्ष्मण, हे 4घांचा जन्म झाला. 5 वर्षाचे झाल्यानंतर आता हे पायस सगळ्यांना समान वाटल्यामुळे फारसा अंतर या 4घांमध्ये नाहीये. त्याच्यामुळं बघा, रामनवमीला पण एकाच पाळण्यामध्ये 4 आहेत अशी कल्पना करून 4घांचं पण एकत्रच बारसं आपण किंवा जन्म साजरा करण्याची प्रथा काय काय ठिकाणी आहे. किंवा भरत घ्या, राम घ्या, लक्ष्मण घ्या, हीच नाव आपण घेतो ना त्या पाळण्यामध्ये. मग इथं 4घांचा तिथं जन्म झालाय 5 वर्षानंतर. उपनयन संस्कार म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, म्हणजे गुरूंच्या जवळ नजरेसमोर मुलांना पाठवायचं. पुढची 10 वर्ष. किती वर्ष? पुढची 10 वर्ष. कसं आहे ते शिक्षण? गुरुकुलामध्ये तुम्ही राजाचे मुलगा असा आणि अगदी राजप्रसादामध्ये गादीवर झोपलेले असा, पण पुढचं शिक्षण तुम्ही कसं घ्यायचं? कारण लहान मुलांमध्येच खडतर तपश्चर्या करण्याची किंवा खडतर गोष्टींना सामोरे जायची कणखर बांधण्याची शक्ती लहान मुलांकडे असते का म्हाताऱ्यामध्ये असते? लहानपणीच असते.
कुठलाही घाव लगेच लागला असलं तरी ते बघा 2 मिनिटात पळत जातं बाहेर. आपण पाय धरून बसू ती 4 दिवस जोपर्यंत जखम बरी होत नाही. म्हणजे हे सगळं सहनशक्ती कोणाकडे असते? लहान मुलांकडं. मग याच्यामध्येच त्यांना संस्कार द्यायचे असतात. या कथेतनं साधारण नाही आहेत. एक एक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. त्यांनी 5 वर्षानंतर गुरूंच्या म्हणजे वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये आपले हे सुकुमार, ज्यांना अगदी कोमल हातावर अगदी पाकळ्यांमध्ये जपलेलं, पण त्या खडतर याच्या जीवनासाठी त्यांनी पाठवलं. तिथं गेल्यावर असं नाही सांगितलं आत्ताच्या जसं गुरुकुलं चालतात तर एखादा श्रीमंत असला की नाही 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 माझ्या मुलाला तिथं त्याच्या रूममध्ये AC असली पाहिजे, ते फ्रीज पण द्या, ते अजून शिळं अन्न नको म्हणून काय म्हणतो आपण त्याला, ओव्हन, हां ते ओव्हनची व्यवस्था. अशा पद्धतीचे आत्ताचे गुरुकुल त्यावेळेस नव्हतं. प्रत्येक राजाचा मुलगा असू द्या किंवा गरीबाचा मुलगा असू द्या एकच ठिकाणी, आणि त्यांनी सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे काय तर त्यांनी जळण पण आणायला जायचं, गाईचं दूधही काढायचं आणि शेणही काढायचे, कुकिंग म्हणजे स्वयंपाक पण बनवायचा. सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण शिक्षणही घ्यायचं. आणि झोपायचं कशावर? गवताच्या चटईवर. गवताच्या चटईवर झोपायचं आणि थंड पाण्यानंच काय करायचं? स्नान करायचं. म्हणजे नदीमध्ये किंवा जलशय जे काही तलाव असेल त्याच्यामध्येच त्यांनी स्नान करायचं. त्यांनी म्हणायचं की चांगलं आणि सकाळी लवकर. आता आपला 8 वाजेपर्यंत झोपला तरी म्हणतात असू द्या हो, तो रात्री जास्त वेळ जागला हा मोबाईलवर. पण हे काय म्हणतात, नाही असू द्या हो, रात्री जास्त वेळ तो काय होता? जागा होता. म्हणजे किती आपण त्याचं हे करतोय आणि मग चांगले करतोय का बिघडवतोय ते आपण आपलं ठरवायचं. आता त्या ठिकाणी झाडावनं जळण काढायचंय कुठं? झाडावर. आपल्या आत्ताच्या पोरांना दुसऱ्या मजल्यावर जायचं म्हणलं तरी ती जाऊन वर धापा टाकते. ते झाडावर कधी चढायचं, झाडावर चढलं तर ती मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण मुलं आपली अशी बनवली की परिस्थितीला जुळवूनच घेऊ शकत नाही. मग आपण चांगलं केलं मुलांचं का नुकसान केलं? नुकसान केलं ना. मग हे याच्यातनं आपल्याला शिकायचंय. बरं 10 वर्ष त्यांनी तिथं अशा पद्धतीनं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर माघारी आले. किती वय झालं आता? 5 वर्ष असताना गेले आणि 10 वर्ष झाल्यानंतर माघारी आले. आल्यानंतर 15 वर्षाचे झाले. आता इथं ज्या वेळेस तिथं घरात आले, आनंद उत्सव साजरा चाललाय आणि दशरथ महाराज बसलेत आणि तिथं आगमन झालंय विश्वामित्रांचं. कोणाचं? विश्वामित्रांचं आगमन झालं. आणि विश्वामित्रांनी सगळं आदरातिथ्य राजाने केलं. या बसा, काय पाहिजे काय नको सगळं बघितलं आणि विचारलं काय प्रयोजन? तुमचे पाय आमच्या इथं लागले, काही प्रयोजन आहे का? तर म्हटले आम्ही यज्ञ करतोय पण तिथं असुर काय करतायत? त्याला त्रास देत आहेत. तर हा त्रास काय व्हावा? कमी व्हावा, त्या यज्ञांचा आमचं सफल व्हावा. तर तो यज्ञ सफल व्हावा म्हणून आमच्या त्या प्रांतामध्ये या असुरांपासून रक्षण करण्यासाठी म्हणून मी तुमच्याकडं इच्छा व्यक्त करायला आलोय. तर म्हटले मी तयार आहे. राजा काय म्हटला? मी तयार आहे, सैन्य घेऊन कधी येऊ ते सांगा. तर म्हटले मला तुम्ही नकोय. कोण पाहिजे? मला तुमचा राम पाहिजे. असं म्हटल्याबरोबर जसं आत्ताच्या आपल्या लोकांना धास्ती बसते की एवढं माझं 15 वर्षाच्या मुलाला राक्षसांचे वध करायसाठी पाठवायचं किंवा मारला जाईल का ना, आत्ताशी तर शिक्षण घेऊन आला. त्यालाही तसंच वाटलं दशरथ महाराजांना आणि त्यांनी नकार दिला. म्हटले मला एक वेळ घेऊन जावं, पण ही मुलं आहेत त्यांना अजून आत्ताशी गुरुकुलामधनं आलेत तर मी कसं काय त्यांना पाठवू? तर त्यावेळेस तिथं वशिष्ठ आले, वशिष्ठ ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं की राजा तुला जरी प्रभू रामचंद्र ते मागत असले, तुझ्या काळजाचा तुकडा जरी मागत असले तरी तुला हे लक्षात पाहिजे की विश्वामित्रांसारखा जो शिक्षक आहे या कुठल्याही विद्या जे काही शस्त्रविद्या आहे त्यातला निपुण शिक्षक विश्वामित्रांसारखा या पृथ्वी तलावर दुसरा नाहीये. तुझ्या मुलाचा त्याच्यामध्ये फायदाच होईल, तोटा होणार नाही. पण अहो म्हटले असुर म्हणजे ते कोण साधे आहेत का? रावणाचे सगळे आहेत ते. तो मारीच बिरीच कोण आहे? सगळे रावणाचेच असुर आहेत.
आणि यांच्याबरोबर युद्ध करायचं म्हटल्यानंतर म्हटले माझ्या मुलाला काय म्हटले, तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही त्याच्याबरोबर काय करा, त्यांच्याबरोबर पाठवा. असं म्हटल्यावर आपल्यातलं आता कोणी पाठवलं असतं का हो? नाही. तुम्हाला जायचं तर जावं म्हणणार, आमचं पोरगं काय आम्ही पाठवत नाही. पण तसं धाडस लागतं. आणि बघा, एक विश्वामित्र आहे गुरु आणि दुसरे वशिष्ठ आहे. एक गुरु दुसऱ्याची स्तुती करत नाही. आता बघायला मिळालं तर एका पुढे दुसऱ्याची स्तुती केली की तो म्हणतो मी काय कमी आहे का, त्याची स्तुती करता. पण इथं स्वतः वशिष्ठ कोणाची स्तुती करतायत, विश्वामित्रांची. तर मग विश्वामित्रांचे सांगितल्यानंतर मग प्रभू रामचंद्र निघाले. त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी पण, कारण त्यांनी प्रण घेतलेलं होतं की त्यांच्या सतत काय असेल मी सोबत असेल. एवढंच काय लहानपणीची कथा सांगतो आणि थोडक्यात मी इथं थांबवतो. ज्यावेळेस लहानपणी पण ते रडत होते ना, असं म्हटलं जायचं की लक्ष्मण काय केलं थांबेना, कारण चौघांना 4 वेगवेगळे पाळणे बनवलेले होते. काही केलं ते रडायचेच थांबेना. मग काय केलं, मग एकाच्या लक्षात आलं की नाही, म्हणले त्यांना लक्ष्मणांना उचललं आणि प्रभू रामचंद्रांच्या त्या पाळण्यामध्ये ज्यावेळेस टाकलं चरणांपाशी, त्यावेळेस ते काय झाले, रडायचे थांबले. म्हणजे जन्मताच त्यांनी प्रण घेतलेलं होतं की मी प्रभू रामचंद्रांना कधीही त्यांचं चरण सोडणार नाही. मग जिथं प्रभू रामचंद्र तिथं लक्ष्मणजी जायचे. मग इथंही ते गेले आणि गेल्यानंतर मग त्या ठिकाणी जाता जाता वनामध्ये जाता जाताच त्यांनी विश्वामित्रांनी वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्रांचं त्यांना काय केलं, ज्ञान दिलं. आणि हे ज्ञान दिल्यानंतर त्या ठिकाणी आता ज्ञान दिलंय, आता आपले मुलं आहेत, आपण एखादं ज्ञान देतो, तोंडपट असते, लिहायला लावलं की त्यातलं अर्ध आठवतंय, अर्ध विसरून जातं, बरोबर ना. अशी गंमत होते परीक्षेला गेलं की. तसंच आहे, ज्यावेळेस खरोखर युद्ध असतं त्यावेळेस हे ज्ञान तो किती उपयुक्त करतोय याच्यावर त्याची क्षमता ठरते. मग ज्या वेळेस हे पहिल्यांदा मारीच आला त्यावेळेस प्रभू रामचंद्र अवघे 15 वर्षाचे आणि इथं विश्वामित्र म्हटले की आपण यज्ञ हे केलाय, आता तू याचं काय करायचं, वध करायचा. आता वध यज्ञस्थळी वध करायचा आहे. आता आपल्याला म्हटलं तर कसं वाटेल हो, काय म्हटले तुम्ही सांगताय पवित्र भूमी आहे आणि पवित्र भूमीमध्ये तुम्ही रक्तपात काढायला लावताय, इथं यज्ञ होणार आहे, म्हणजे तुम्ही काय उलट सुलट शिकवताय, बरोबर ना. पण तिथं सांगितलंय काय, तुम्ही मारायचंय कशासाठी. महाभारतात पण अर्जुनाला भगवंत काय सांगतायत की भक्ती ही पण प्रकारची असते. भक्ती म्हणजे फक्त जपमाळ घेऊन करायची नाही, तर भक्ती म्हणजे धर्माचं रक्षण करणं ही पण एक काय असते, भक्ती. जे अधर्मी लोक आहेत त्यांचा नाश करणं पण ही काय आहे, भक्ती. यज्ञस्थळ जरी पवित्र असलं तरी येणारे राक्षस अपवित्र आहेत, त्यांना मारणं गरजेचं आहे. आणि तीच चूक कोणी केलेली होती, इथं भगवंतानी नाही केली, पण ती चूक राणा सांगा जे आहेत आपल्या राजस्थानचे, ते राणा सांगा म्हणजे ज्यांच्या कुळामध्ये महाराणा प्रताप अमुक तमुक असे मोठे मोठे योद्धे जन्माला आले, ते राणा सांगा देखील त्यांनी इतकं पराक्रमी होते की बाबर ज्यावेळेस पहिल्यांदा आलेला होता त्यावेळेस या राणा सांगांनी त्याचा पूर्णपणे काय केलेला होता, पराभव केलेला होता. आणि पराभव केल्यानंतर हा बाबर पूर्ण निश्चित पडून कुठं जाऊन लपून बसला, फतेपूर शिकरी. आणि तिकडं त्यांनी अयोध्येकडं त्या बाजूला मग त्यानं कूच केलं, अयोध्येचा आश्रय घेतला त्या बाजूला जाऊन यांच्यापासून वाचण्यासाठी. आणि यांनी काय विचार केला, म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये जास्तीचं हे असते सहिष्णुता. इथं दुसरं उदाहरण आहे, त्यांनी असं वाटलं की नाही यानं कुठं आश्रय घेतलाय, पवित्र धामामध्ये आश्रय घेतलाय, त्याला तिथं जाऊन मारण्यात काय अर्थ आहे का नाही, असं म्हणून त्यांनी त्याच्याकडे काय केलं होतं, दुर्लक्ष केलं. आणि त्याच बाबरनं त्या परिस्थितीतून सावरून पुन्हा त्यानं स्वतःला सावरत वर्चस्व गाजवलं आणि त्यानंच विष टाकून या राणा सांगांचं काय केलं, त्यांच्याच माणसाच्या करवी विष टाकून त्याचं राणा सांगांचं म्हणजे मारून टाकलं. तसंच त्याच्यामध्ये परत ह्याचं महाराणा प्रतापन त्यांनी मोहम्मद गौरीला पण त्यांनी किती वेळा सोडलेलं होतं, 16 वेळा.
16 वेळा पराभव करून पण का 17 वेळा 16 वेळा पराक्रम करून त्यांना म्हणजे पराभव करून पण शरण आला की काय करायचे, सोडून द्यायचे. 17व्या वेळेस मात्र त्यानं यांच्यातल्याच चुलत भावाला फोडून त्यांचा पराभव केला. त्यानं मात्र यांना सोडलं का नाही, कैद करून घेऊन गेला. आणि मात्र यांच्याकडे पण शब्दभेदी बाण होता. त्याच्यामुळं त्याने म्हटलं की मला तुझा शब्दभेदी बाण पाहायचंय, पराक्रम पाहायचाय. तर म्हटले फक्त आवाज आला की मी त्या दिशेनं डोळे बांधले आणि आवाज आला की त्या दिशेने मी बाण सोडणार. आणि आज्ञा द्या म्हणून यानं आवाज काढला. यानं आवाज ओळखला की यांनी लगेच त्याच्या दिशेनं बाण मारला आणि त्याच्या देशात म्हणलं तरी त्या मोहम्मद गोरीचा त्यानं वध केला. कोणी? महाराणा प्रतापांनी. मग अशा पद्धतीचं हे आपण चूक करतो. ती चूक किती महागात पडते ते आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं की आपल्यामध्ये ती अतिसत्सक विवेक बुद्धी जागृत व्हायची की त्याच्यामुळं दुश्मनांना काय व्हायचं, आपल्यावर राज्य करायला एक अवधी मिळायचा, चान्स मिळायचा. तर अशा पद्धतीचं या कथेवरून आपण बघू शकतो. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस मारीच आला त्यावेळेस त्यांनी असं सोडलं नाही. पहिल्यांदा त्यानं फक्त प्रभू रामचंद्रांनी शक्ती प्रदर्शन केलं. फक्त त्या प्रत्यंच्या चढवली आणि टणत्कार म्हणतो ना आपण, नुसता ते दोरी ओढली सोडली, बाण लावला नाही. तेवढ्या नुसत्या वाऱ्या तेवढ्या ते दोरी ओढून जे सोडतो त्याच्या त्या वेगानंच नुसत्या हा मारीच त्या लंकेच्या त्या समुद्रापाशी पडला. तिथून पलीकडं लंकेला गेला. तो परत कधी माघारी आला नव्हता. इतकं तिने भीती खाल्लेली होती. मग ह्या पराक्रमी अशा पुरुषाने, आज आपल्याला वेळ झाला, संपूर्ण आपल्याला घेता येत नाही, पण याच्यातनं शिकायचंही काय, तर त्यांनी आलेले परतचे जे त्राटिका ना राक्षसीन त्याची सुबाहू आणि त्राटिका काहीतरी आहे ना, तारका. तर त्या आल्यानंतर त्यांनी त्याच यज्ञस्थळापाशी त्यांचं काय केलेलं होता, रक्तपात केलेला होता. आणि यज्ञ मंडपाच्या बाजूला पूर्ण त्यांनी काय केलेलं होतं, रक्ताचा सडा शिंपलेला होता. पण कशासाठी शिंपलेला होता? धर्माचं, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. तर आपण आजपर्यंत या प्रभू रामचंद्रांच्या प्रवासातून हे शिकायचंय की मंदिर तर त्या ठिकाणी झालंय, मंदिर आज बांधलं, पण आत्ताच तुम्हाला यूट्यूबला बरेचसे जे त्याच्या विरोधक आहेत त्यांचे तुम्हाला यूट्यूबमध्ये लगेच सापडतील व्हॉट्सअपवर मेसेज की जरी मंदिर आत्ता भव्य दिव्य बांधलं असेल तर एक ना एक दिवस आमची काय येणार, इथं सत्ता येणार. आणि ज्या वेळेस आमची सत्ता येईल त्यावेळेस मात्र आम्ही हे मंदिर पाडल्याशिवाय राहणार नाही. आत्ता ते बिनधास्तपणे त्या मोबाईलवर मेसेज पाठवून सगळीकडे प्रसारित करतायत. म्हणजे एवढी त्यांची मजल वाढली. कशाच्या जीवावर वाढली? कारण आपल्या मुलांच्या नसामध्ये अजूनही प्रभू रामचंद्र पोचले नाहीयेत. मग मंदिर बनायच्या अगोदर पाडायची भाषा करतायत. तर आपली जबाबदारी, मंदिर बांधलं म्हणजे झालं नाहीये, तिथं त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची, आमची, म्हणजे नवीन या पिढीची आहे. आणि या पिढीला सक्षम करायची जबाबदारी वयोवृद्ध लोकांची आहे. तुम्ही प्रभू रामचंद्रांना समजून घ्या. तुमच्या मुलांमध्ये प्रभू रामचंद्रांना त्यांच्या नसानसात गिनवा. हे सगळं जे काही मी आता सांगितलं, हा सगळा महापराक्रम त्यांच्या पुढे मांडा आणि त्यांना सांगा की प्रभू रामचंद्रांचं एक उदाहरण देतो. प्रभूच्या आपण म्हणतो ना, ते स्वतःचं मंदिर वाचू शकले नाहीत तर प्रभू रामचंद्र कसले ते, तर हे तर सोडा, आता ते तिथं मूर्ती रूपात तरी होते. परंतु रामायणामध्ये ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांच्या देखत त्यांची तिथली स्वतःची पत्नी उचलून रावण घेऊन गेलेला होता आणि ते आणण्यासाठी यांनी काय केलेलं होतं, सैन्य जमा केलेलं होतं. कुठलं? संपूर्ण वनामधलं. आणि हे वनामधलं सैन्य जमा करून तिथं जाऊन त्यांनी रावणाचा पाडाव केला आणि मग आपली सीतामाई सोडून आणली. त्याच्यावरही लोक म्हणतात की नाही, त्यांना त्यांची साधी पत्नी सोडवता आली नाही, त्याच्यासाठी यांना काय घेऊन जावं लागलं, सैन्य गोळा करावं लागलं. तर तो गैरसमज दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, प्रभू रामचंद्र हे भगवंत आहेत, त्यांना कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. ते स्वतः म्हटले तरी रावणाचा काय करू शकत होते, वध करू शकत होते. त्यांनी ते सैन्य
लोक गोळा करून ते तिथं जाऊन युद्ध करून सीतामाईला सोडवून आणण्याचं एकच कारण होतं की त्यांना हे शेवट भगवंत असतात, त्रिकालदर्शी असतात, त्यांना माहिती आहे येणारा जो काळ आहे, कलियुग आहे, त्याच्यामध्ये तर अतिशय भयंकर स्थिती असणार आहे. तर त्यांनी आपल्या उदाहरणाद्वारे तुम्हाला आम्हाला एक संदेश दिलाय. काय दिलाय तो संदेश? ते म्हटले मी एक भगवंतांचा अवतार आहे. त्यांनी दाखवलं नव्हतं, पण त्यांना माहित होतं मी माझ्या पत्नीला स्वतः देखील सोडवून आणू शकतो, पण तुमच्यामध्ये सामर्थ्य नाहीये. भविष्यामध्ये ज्या वेळेस असे असंख्य असुर, असे असंख्य रावण या समाजामध्ये तुमच्या डोळ्या देखत तुमच्या घरातून तुमच्या पत्नीला, तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला उचलून नेतील, त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडं सामर्थ्य नाही की त्यांच्याकडून स्वतः एकटे ते सोडवून आणू शकाल. तर त्याची पूर्वतयारी म्हणून माझ्यावरून उदाहरण घ्या की संघशक्तीनं ते साध्य होतं. किती मोठा बलाढ्य पुरुष असला तरी संघशक्तीद्वारे आपण त्याला काय करू शकतो? सोडवून आपला आणू शकतो. हे तुम्ही त्यावेळेस समजून घ्या. म्हणून त्यांनी ते रामायणामधलं सगळ्यांना एकत्र करून सीतामाईला सोडवले. एकटे आणू शकत होते. जे कोणी असे प्रश्न विचारतील त्यांना हेच उत्तर द्या की ते तुमच्या आमच्यासाठी त्यांनी तो आदर्श घालून दिलेला होता की संघटित राहा, संघटितपणे तुम्ही काय करा, दुसऱ्याचा प्रतिकार करा, निश्चित विजय तुमचा असेल. नान्यता तुमच्या घरातल्या स्त्रिया देखील काय राहणार नाहीत, सुरक्षित राहणार नाहीत. एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराज हे कार्य हाती घेतलं त्यालाही कारण आहे. काय कारण आहे? शहाजी राजे मुघल दरबारी काम ह्याला होते, सेनापती असतील किंवा चांगल्या पदावर होते, पण एवढं सगळं असताना, त्यांचा दबदबा असताना, त्यांच्या सख्या भावाची बायको त्या घाट म्हणतो ना आपण, नदी किनाऱ्याचा घाट, त्या घाटावरून उचलून नेलेली होती. तिला ते परत आणू शकले नव्हते. मुघलांनी शहाजी महाराजांच्या भावाची पत्नी सोडली नव्हती. त्याच्यावरून जिजाऊ मातेनं त्याच वेळेस, म्हणजे तिची जाऊच ना ती एक प्रकारे, तिनं ते प्रण केलेलं होतं की जर या भारत भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या भूमीमध्ये, कारण रामायण महाभारताच्याच कथा ती छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत होती की प्रभू रामचंद्रांच्या भूमीमध्ये जर माझ्या घरातल्या करत्या एवढा पराक्रमी पुरुषाच्या घरातली स्त्री जर सुरक्षित राहू शकत नसेल तर या बाकीच्या स्त्रियांचं रक्षण कोण करणार? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना तिनं स्वतः घडवलं आणि ते कार्य करायसाठी त्यांनी काय केले? प्रेरणा दिली. तसं तुम्ही आम्ही राजमाता जिजाऊ व्हावं आणि आपल्या घराघरामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करावे आणि हे रामराज्य आता जे तयार झालंय ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या या शूरवीरांकडे द्यावी. हेच आजच्या या कथेचा सगळ्यात मोठा जो महत्वाचा उद्देश होता तो हाच होता. हरे कृष्ण. उपस्थित गौर भक्तवृंद की जय. श्रील प्रभुपाद की